नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये. आता सध्या सगळीकडेच पावसाचे दिवस चालू आहेत. अशा पावसामध्ये आपल्याला काहीतरी छान कुरकुरीत असं खावंसं वाटतं. वेगवेगळ्या प्रकारचे भजी, कांदा भजी, वडापाव हेच तर खातच असतो. पण हा कुरकुरीत टेस्टी नाश्ता या पावसामध्ये एकदा करून पहा, सगळ्यांना खूपच आवडेल. तर याच्यासाठी काय करायचं आहे, इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 2 टोमॅटो घेतले आहेत आणि कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण आता सध्या पावसाचे दिवस चालू आहे, त्याच्यामुळे कांदा हा त्याला बुरशी येते, त्याच्यामुळे कांद्याचे टलकर काढून तो स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि आता हा कांदा आपल्याला एकदम असा पातळ असा कट करून घ्यायचा आहे. जसं आपण कांदा भजी करताना पातळ कट करतो, त्याच पद्धतीने कांदा कट करून घ्यायचा आहे. तर टेस्टी हा नाश्ता बनवून तयार होतो, की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. तर आता इथे माझा सर्व कांदा कट करून झालेला आहे. आता तो असा आपला मोकळा करून घेऊ, सुटसुटीत असा कांदा होईल. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो असा मोकळा करून घ्यायचा आहे. आता जे टोमॅटो होतं ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे. पहिल्यांदा त्याचा पाठीमागटला भाग आपल्याला काढून टाकायचा आणि एकदम गोल गोल अशा आकारामध्ये आपल्याला हे टोमॅटो कापून घ्यायचे आहेत. ते बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण बारीक टोमॅटो कट करणार नाही, तर गोल कट करणार आहोत. तर हा गोल टोमॅटो कट केलेला तो मी पुढे कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्यामुळे असा हा गोल कट करून घ्या टोमॅटो. आता इथं टोमॅटो सर्व कट करून झालेला आहे. आता एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जे आपण चपातीला वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीनं पाऊण वाटीला थोडंसं 1-2 चमचा कमी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1-2 चमचे कमी बेसन पीठ घ्यायचं आहे. म्हणजे सर्व साहित्य त्याच वाटीने घ्यायचं, फक्त तांदळाचं पीठ आणि बेसन आपल्याला थोडंसं 2-2 चमचे कमी घ्यायचं आहे. आणि आता हे व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं. हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी इथे बारीक रवा पण वापरू शकता. आणि आता एक बटाटा घेतलेला आहे, त्याची मी साल काढून घेतली आणि एका वाटीमध्ये पाणी घेऊन आपल्याला हा बटाटा पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे. जी बारीक चाळणी असते ना, त्या चाळणीने हा बटाटा किसून घ्यायचा. तर इथं बटाटा किसून झालेला आहे, बाजूला ठेवून देऊ. आणि जे आपण पिठं मिक्स केलेली होती त्याच्यामध्ये जो बारीक कट केलेला कांदा होता पातळ असा, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा. बटाटा पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. मी 2-3 पाण्यानं स्वच्छ बटाटा धुवून पिळून घेऊन याच्यामध्ये टाकलेला आहे. एक हिरवी मिरची कट करून घेतलेली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. थोडंसं आलं पण मी किसून. तर आता याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची. थोडीशी हळद पण टाकायची आहे. हळद टाकली की याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट टाकायचे आहे. चवीपुरते मीठ टाकायचे. आणि आता याच्यामध्ये मॅगी मसाला 1 पॉकेट टाकून घ्यायचा. याच्यामुळे छान अशी टेस्ट येते आपल्या नाश्त्याला. त्याच्यामुळे आवर्जून हा मॅगी मसाला वापरा. आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा आणखीन तुम्हाला कुठल्या भाज्या टाकायच्या असतील त्याही तुम्ही इथे टाकू शकता. तर आता इथे पाणी ओतून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. एकदम पाण्याचा वापर करायचा नाही. थोडं पाणी टाकून घेतल्यामुळे हे छान असं मिक्स होतं. एकदम पाण्याचा वापर करायचा नाही. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे. थोडं टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, छान मिक्स झालेलं आहे. पण अजून पण थोडंसं मला हे घट्ट वाटते, त्याच्यामुळे मी 1-2 चमचे पाणी अजून याच्यामध्ये ओतून घेणार आहे. आता हे आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आणि तर अशा पद्धतीनं आपल्याला हे मिश्रण पाहिजे होतं. हे परफेक्ट आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता हे आपण 5 मिनटं बाजूला ठेवून देऊ आणि गॅसवरती पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. तर हे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे एक पळी ओतून घेतलं होतं मी आणि याच्यावरती आपण जे गोल टोमॅटो कट करून घेतलेलं होतं ते ठेवून द्यायचं. आणि टोमॅटो ठेवल्यानंतर पण आपल्याला याच्यावरती एक पळी हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम असंच करून घ्यायचं आहे. एक पळी हे मिश्रण ओतून घ्यायचं, व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक टोमॅटो ठेवून द्यायचा आणि परत याच्यावरती आपल्याला हे मिश्रण ओतून घेऊन परत हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. हे पहा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा नाश्ता बनवायचा आहे. आणि आता याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं ठेवून द्यायचं.
तर आता इथे 5 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. तर छान असं आपलं वरतून हा नाश्ता सुकलेला आहे. तो आता आपण पलटी करून घेऊया एका साईडनी. हे थोडंसं पलटी करताना काळजीपूर्वकच पलटी करायचं आहे, कारण याच्यामध्ये तेल गरम असल्यामुळे ते अंगावर येऊ शकतं. त्याच्यामुळे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. एका बाजूने छान असा आपला कुरकुरीत नाश्ता झालेला आहे. आपण तो पलटी करून घेतलेला आहे. आता याच्यावरती पण आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहे. याच्यावरती झाकण ठेवल्यामुळे ते व्यवस्थित असं दोन्ही साईडने तळलं जातं. आता 5 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. तर बघू शकता छान असा कुरकुरीत आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. दोन्ही साईडने पण व्यवस्थित तो तळला गेलेला आहे. बघू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित झालेला आहे. काढून घेऊ. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा जो नाश्ता आहे तो एकदा तुम्ही नक्की बनवून घरच्यांना खाऊ घाला. त्यांना खूपच आवडेल. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत हा नाश्ता सर्वांनाच आवडतो. आता सेम प्रोसेस रिपीट करून आपल्याला हे बनवून घ्यायचे आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला तो नाश्ता खाऊन कंटाळा आलेला असतो, तेव्हा तुम्ही हा असा नाश्ता नक्कीच बनवून खाऊ शकता आणि घरच्यांनाही खाऊ घालू शकता. तर अशा पावसाच्या वातावरणामध्ये छान असं कुरकुरीत काहीसं खाऊ वाटतं. तळलेलं हे असं बरंचसं काही पदार्थ आपल्याला खाऊ वाटतात, तेव्हा तुम्ही हा नाश्त्याचा प्रकार बनवून नक्कीच घरच्यांना खाऊ देऊ शकता. तर माझी ही रेसिपी तुम्हाला थोडीही आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला परत अजून कोणत्या रेसिपी माझ्या चॅनलवरती बघायला आवडतील हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता इथं थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं मी हा नाश्ता करणार आहे. सेम पद्धतीनंच केलेला आहे, फक्त त्याच्यावरती आपण थोडासा ऑर्गॅनो टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तर काहीच हरकत नाही. आणि थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घ्यायची, याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. तर तुम्ही या स्टेजला इथे ना चीज पण याच्यावरती ठेवून देऊ शकता. मुलांना खूप आवडतं तर तुम्ही ते तसंही बनवू शकता. खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे पण. सेम प्रोसेस करून आपल्याला तळून घ्यायचे आहे. आणि आता हे बघू शकता छान असा आपला इथं नाश्ता बनवून तयार झालेला आहे. आता इथे सर्वच नाश्ता मी बनवून घेतलेला आहे आणि एकदम कुरकुरीत टेस्टी हा नाश्ता बनवून तयार होतो. नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे सर्व नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तुम्ही हा नाश्ता सॉस चटणीसोबत खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागतो. एकदम कुरकुरीत असा नाश्ता बनवून तयार होतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा बनवून तयार होत आहे. एक मी तुम्हाला कट करून दाखवते. जे आपण टोमॅटो कट करून याच्यामध्ये स्टफ केलेले होते त्याची चव एकदम अप्रतिम अशी याच्यामध्ये लागते. तर बघू शकता किती छान असा आपला नाश्ता तयार झालेला आहे. जर तुम्ही अजून माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.